छान गोष्ट असेल तरच हे सगळे दिग्गज कलाकार काम करतात असं मला माहिती आहे. अच्छा 25-30 वर्ष जुनी कथा घेऊन लेखक दिग्दर्शक अंकुश चौधरी 2026 मध्ये आलेत. पण तुला आम्ही काय मला एक समजत नाही की इतक्या आउटडेटेड कथेला निर्मात्यांकडून ग्रीन लाईट होकार मिळतोच कसा. सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि संजय नार्वेकर यांच्या अफलातून डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमिक टायमिंगवर या भंगार कथेने पाणी फेरलंय. मध्यंतरा अगोदर चित्रपटात भरभरून कॉमेडी सीन, कलाकारांची दाद देण्यासारखी जुगलबंदी पाहायला मिळते. पण मध्यंतरानंतर चित्रपट साफ फसलाय. किती प्लॉट होल आहेत मध्यंतरानंतर, जे सांगितले तर स्पॉइलर होतील, म्हणून त्याबद्दल व्हिडिओच्या शेवटीच बोलेन. मध्यंतरा अगोदर हा सीन येतो, पण यांचे एडपट चाळे आणि रंभासोबत खंबासारखे क्रिंज डायलॉग बघून दिग्दर्शकावर कीव येते आणि निर्मात्यांवर दया येते की त्यांना वाटतं यांना बघायला लोक थिएटरमध्ये येतील. एक माणूस असाच प्रयोग करून फसलाय. सबस्क्राईब आणि फॉलो करायला पैसे लागत नाहीत, पण पिक्चर सिनेमागृहात बघायचा म्हणजे किस्सा रिकामा करावा लागतो. आता प्रेक्षक चालाक झालाय. तो असे चित्रपट OTTवर कधी येतील याची वाट बघतो. त्याला जर थिएटरमध्ये खेचून आणायचा असेल तर यांच्यावर खर्च करण्यापेक्षा चांगल्या लेखकांवर पैसे खर्च करा. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको. मी याला हॉरर कॉमेडी चित्रपट बोलणार नाही, कारण तो बघताना भीती वाटत नाही. हा एक सुपर नॅचरल कॉमेडी सिनेमा आहे. हा चित्रपट बघताना या मल्याळम सिनेमाची सारखी आठवण येत होती. हा सुद्धा एक सुपर नॅचरल कॉमेडी सिनेमा, जिथे अशाच एका 20-25 वर्षाच्या जेनझी मुलीची सात्विक आत्मा हिरो सोबत मैत्री करते. पण याचं लिखाण बघून वाटतं की लिखाणाच्या बाबतीत इतर इंडस्ट्रीज किती पुढे गेल्या आहेत. आजच्या आणि पाठच्या पिढीचा समतोल ते साधतायत. दोन वेगवेगळ्या पिढीतले कलाकार घेऊन ते आजचा सिनेमा बनवत आहेत आणि आपण अजूनही 90s मध्ये अडकलोय. सेम गोष्ट अंकुश चौधरीच्या मित्रासोबत झाली. सचित पाटील याचा हा सिनेमा 90तल्या कथा पुढे चालवण्याचा एक प्रयत्न. अशोक सराफ यांचं वय आता जाणवू लागलंय. 20 वर्षापूर्वी त्यांची जी एनर्जी, जी कॉमिक टायमिंग आणि चेहऱ्यावरचे हावभाव असायचे, त्याची उणीव आता जाणवू लागली. मकरंद अनासपुरे सरप्राईज पॅकेज आहेत चित्रपटातला. त्यांच्या वाट्याला बेस्ट डायलॉग आणि कॉमेडी पंचेस आले आहेत. किंबहुना त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने ते सहज पार पाडलेत. बऱ्याच दिवसांनी एका कॉमेडी चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांची सहज नॅचरल ॲक्टिंग पाहायला मिळाली. तिघांनी कुठेही ओव्हर करण्याचा प्रयत्न केला नाही. आता बोलूया कथेतील चुकांबद्दल. जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर मला सांगा की कामिनीने तो हार कारमध्येच कुठेतरी लपवलाय. हे तुम्हाला समजल्यावर तुम्ही काय केलं असतं? मेकॅनिकला बोलवलं असतं की कार स्वतःच खोलायला घेतली असती? मी तर कार स्वतःच खोलायला घेतली असती. खोलायचीच तर आहे, कुठे तिला पुन्हा असेंबल करायची की त्याला मेकॅनिक बोलवावं लागेल? गेली भंगारात तर गेली. 40 करोडचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, बाबासमोर ते सर्व आत्म्यांना सोडून नेतात, पण बाबा इतका मूर्ख की तो त्यांना पुन्हा बंदी करू शकत नाही. हसत हसत डान्स करत, एडपट चाळे करत ते तिथून पळून जातात. इतक्या वेळात त्यांना सहज बंदी करता आलं असतं, कारण कामिनीला तर एका झटक्यात त्यांनी बंदी केलेलं. कामिनीच्या आई वडिलांजवळ गॅरेजचं बिल द्यायला पैसे नाहीत, पण ते एका पॉश लोकॅलिटीत बंगल्यात राहतात. बापाने सर्व प्रॉपर्टी कामिनीच्या नावावर केली, पण एवढा मोठा बंगला नाही केला चला मानलं. पण त्यांची परिस्थिती वाईट असतानाही ते बंगल्यात कसं राहतात? एखादा माणूस तो बंगला विकून दुसरीकडे राहायला गेला असता. अजून एक गोष्ट मला खटकली, ती म्हणजे चित्रपट सुरू होतो एका लांबलचक चेस सीनने आणि तो संपल्यावर पुन्हा तोच सीन ॲनिमेशन करून टायटल सोबत दाखवला जातो. अरे मग त्या लांबलचक चेस सीन मध्येच नावं दाखवायची होती ना, जेणेकरून मध्यंतरानंतर प्रेक्षकांना गृहीत धरून फास्ट फॉरवर्डमध्ये तो फ्लॅशबॅक दाखवला, त्यासाठी अजून वेळ देता आला असता. पुन्हा एकदा 3:30 या कॉमेडी चित्रपटात इंटरवल अगोदर मला हसू आलं, पण इंटरवल नंतर नाही. या हस रे हलकट हस. म्हणून माझ्यासाठी हा एक 50-50 मामला आहे, ज्यात कलाकारांची उत्तम कामगिरी, BGM, VFX, चित्रपटाचा ओव्हरऑल लुक अपग्रेडेड वाटतो, पण चित्रपटात आत्मा नाही. जरी ती पडद्यावर दिसत असली तरी पडद्यावर आत्मा दिसतो, पण चित्रपटात नाही.